नमस्कार मंडळींनो, मी कोकणी ब्लॉगर स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये. तर मंडळींनो, आज सकाळीच किराण पडला. तर 2-3 दिवस पावसाने एकदम धुवून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे भात कापूकसुद्धा भेटलेला आहे आणि शेतकऱ्याची परिस्थिती तुमका सांगा का माहिती असा. यंदा एवढं पाऊस पडताना की शेतकऱ्याक ना भात कापूक येळत नाही असा. तर अशा प्रकारे ना आता अशा ऊन पडल्यानंतर आम्ही सगळेजण येलो कोपऱ्यात आणि आपल्या कोकणी पद्धतीतल्या त्यांच्या पानं वगैरे ठेवलं, त्याच्यावर फुलं वगैरे घातलं आणि देवाक एकच गाराणा घातला. आम्ही आपल्या त्या भात कापणीक सुरुवात केली आहे. ती एकदम निर्विघ्नपणे सगळा भात वगैरे कापून होऊन दे, पाऊस बिऊस आता पडान दे नको. तर असं काय म्हटलं आणि त्याच्यानंतर भात कापूक सुरुवात केली. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मम्मी आणि सगळे असत आणि ना आताशी भाताची अवस्था बघलंच ना तर बघणार की नाही, कारण की भाताचे नळे आणि सगळं भात ओलाच असा, कारण की पाऊस एवढं पडताना काल दिवसभर पाऊस पडत होतो. तरीसुद्धा आम्ही सगळे असं ना ते आता कोपऱ्यात गेलो, कारण की आता वाट बघण्यात काय अर्थ नाही होतो. जर आता जेवढा किराण गावता ऊन गावता तेवढ्या याच्यात कापून घ्यायचा ठरवला. तर ताडपत्री वगैरे तर घालून घेतली नव्हती, कारण की पावसाचा काय भरोसा नाही. अजून सुद्धा पाऊस काय गेलो नाही, असा कधी पण पडायचा नियम नाही. त्याच्यामुळे जेवढे कापून तेवढे जोडूच आम्ही ठरवलेला. तर 1-1.5 कोपरं कापून झालो, कारण की आपल्या जागासुद्धा करूची असतात. तर जागा वगैरे केल्याने आणि त्याच्यानंतर ना भात जोडूक चालू केल्याने बाकी सगळे म्हणजे तुमच्याकडे दिसायचं, पप्पा असत, काका असत, त्याच्यानंतर आजोबा असत, भाव असत, तर सगळीजणं दिसत होते. पण आज आपण या कोपऱ्यात दिसतलो ना, कारण की आज आपला असा लास्ट पेपर. तर त्याच्यामुळे मी फक्त कोपऱ्यात काही गणवेशात नाही होते आपल्या. तर घराकडे येईल वाईट जरा अभ्यास वगैरे केलं आणि नंतर थेट परत चाललंय कॉलेजला जाऊसाठी. आणि कॉलेजला जाऊसाठी निघालंय खरं, पण वादळचा काय होत होता ना आता जोरदार, निसा सगळी झाडं पिवटत होती. तर त्याच्यामुळे भीती वाटत होती काय पावसाचा काय वातावरण काय खरा नाही. तर विचार करीत जाय होतं काय होतं, पाऊस पडतो की नाही. तर असा विचार करीत करीत फायनली मी कॉलेजला गेलो. तर कॉलेजला गेल्यानंतर खयची शूटिंग केली ना, डायरेक्ट घराकडे गेल्यानंतर चेहरा तो वैतागलेलो होतो. पण आता भात कापणीची उद्यापासून आपले व्लॉग येते. तर ह्यो व्लॉग कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.